नमस्कार. आज रामायणाचा तिसरा भाग मी आज तुमच्या पुढे समर्पित करीत आहे. हे सगळं चाललं आहे ते रामरायाच्या कृपेमुळे चाललेलं आहे. आपण प्रार्थना म्हणूया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्ये सुसर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. कथा शंकराची, कथा पार्वतीची, कथा मोरयाची, कथा कार्तिकेची, कथा कौरव पांडवांची, कथा माधवाची. समस्तामध्ये ही गोड कथा असे या राघवाची. जय जय रघुवीर समर्थ. आपण मागच्या भागामध्ये पाहिलं आहे की अयोध्या नगरीमध्ये विश्वामित्र आलेले आहेत आणि विश्वामित्र म्हणतात की मला तुझा ज्येष्ठ पुत्र मला दे. तेव्हा राजा अतिशय घाबरतोय. तो आपला मुलगा द्यायला तयार होत नाहीये. तो म्हणतो तुम्हाला दुसरं काही माग, धन धान्य पैसा अडका अश्वशाळा गजशाळा जे काय अश्वदल गजसल जे हवंय ते माग, ते द्यायला तयार आहे. पण माझा मुलगा काही तुला मी देऊ शकत नाही. ते म्हणतात की आणि तुला कशासाठी हवाय माझा मुलगा. तेव्हा ते म्हणतात की मला एक यज्ञ करायचा आहे आणि या यज्ञामध्ये मला काय होतंय तर सगळे राक्षस लोक त्रास देतात आहेत. माझा यज्ञ पूर्ण करू देत नाहीये. तर हा यज्ञ पूर्ण करण्यासाठी मला तू काय करे की हे तुझा राम मला दे. तेव्हा तो आणखीनच घाबरतो. माझा एवढासा कोवळा पोरगा आणि त्या राक्षसांपुढे त्याचा कसं काय निभाव लागणार आहे. म्हणजे तू त्याचा विचार करणं असं तो सांगायला लागतो. तेव्हा तिथं वशिष्ठ ऋषी येतात आणि वशिष्ठ ऋषी सांगतात की नाही, तुझा राम सुद्धा खूप पराक्रमी आहे, खूप हुशार आहे. त्याचा पराक्रम सिद्ध करण्याची वेळ आलेली आहे. आणि हे जे आहे तर विश्वामित्र ऋषी आहेत ते सुद्धा खूप पराक्रमी आहेत. ते योद्धे होते, क्षत्रिय होते. त्यामुळे तू असं न घाबरता तुझा मुलगा त्यांच्याकडे बरोबर पाठव. आणि असं पाठवल्यानंतर मग तिकडून लक्ष्मण पण येतो आणि राम आणि लक्ष्मण हे दोघही जण विश्वामित्राबरोबर जातात आहेत. आता जाता 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 काय होतंय की जाताना ते विश्वामित्र जे आहेत ते अनेक विद्या अनेक शस्त्र ह्या आपल्या रामरायांना शिकवत चाललेले आहेत. तुम्हाला माहित आहे की हे विश्वामित्र हे क्षत्रिय होते, मोठे पराक्रमी होते, योद्धे होते आणि त्यांनी हे सगळं सोडून ते ऋषी मार्गांकडे गेलेले आहेत. पण त्यांच्याकडे मात्र ह्या पहिल्या ज्या काही आहे ह्या कला आहेत, हे गुण आहेत, ते तसेच आहेत. मग ते म्हणत जर मला जर याचा उपयोग होणार नसेल तर हे रामाला याचा उपयोग होईल भविष्यामध्ये, असा विचार करून ते आपल्या जवळच्या सगळ्या शस्त्र अस्त्र विद्या ह्या रामाला शिकवत पुढे पुढे चाललेले आहेत. आणि जाता जाता एका त्या मोठ्या अशा अरण्यामध्ये येतात. आणि अरण्यात आल्यानंतर तिथं काय होतं तर मोठा अक्राळ विक्राळ मोठा ढगांचा गडगडाट व्हावा असा आवाज यायला लागतो. एक मोठी महान त्राटिका नावाची जी राक्षसीन आहे ती ह्या तिघांना पाहते, विश्वामित्रांना आणि हे दोन राम आणि लक्ष्मण यांना. आणि तिला इतका मनोमन आनंद होतो की किती दिवसामध्ये किती असे कोवळ्या कोवळ्या मुलांचा आपल्याला आहार मिळालेला नाहीये. चला, हे दोन मुलं आता आपल्या ताब्यात आलेले आहेत आणि आता आपण मनसोक्त यांचा काय करू, फराळ करू. आणि त्यामुळे ते अतिशय खुश होऊन असे गडगडाटी हास्य करते आहे. आणि ह्या हास्याने सगळं आसमंत दणाणून गेलेले आहे. त्याच वेळेस विश्वामित्र म्हणतात रामाला, सावधान, सावध हो आणि घे तुझा चाप बाण हातामध्ये. आणि ते म्हणतात ही पहा ही राक्षसीने, सोड तुझा बाण त्याच्यावरती. राम आपला बाण घेतात हातात, त्याला प्रत्यंचरला बाण लावतात, पण तो काही बाण तिथून सुटत नाही. कारण काय येतो, कारण त्याप्रमाणे ती स्त्री असते. स्त्रीवरती बाण कसा सोडायचा, स्त्रीला कधी मारायचं नसतं. मग आपण एका स्त्रीला कसं काय मारणार आहे हा प्रश्न तिच्या मनामध्ये, रामरायांच्या मनामध्ये निर्माण होतो.
आणि ते त्या ठिकाणी थांबतात. परत विश्वामित्र म्हणतात, अरे सांगितलंय ना तुला, सोड तो बाण. पण त्यांच्या लक्षात येतं की राम हा अतिशय संस्कारिक आहे, अतिशय विचारी आहे. त्या ही समोर आहे, ती राक्षसीन असली तरी ती स्त्री आहे, आणि एका स्त्रीवरती आपण कसा वार करायचा, कसा बाण सोडायचा, असा त्याच्या पुढे प्रश्न पडलेला आहे. तेव्हा ते सांगतात, रामा तू घाबरू नको. स्त्रियांचं हे रक्षण आपण केलंच असेल, पण कोणत्या स्त्रियांचं रक्षण करायचं हे तुला माहित आहे का? तर जी स्त्री रक्षक आहे त्या स्त्रीचं नेहमी रक्षण करायचं असतं, पण जी स्त्री भक्षक आहे तिचा मात्र आपल्याला वध करायचा असतो. ही भक्षक स्त्री आहे, लोकांना त्रास देणारी स्त्री आहे. त्यामुळे तू तुझा बाण बिनधास्तपणे चालव. आणि असं म्हटल्यानंतर रामराया आपला बाण सोडतात आणि त्या बाणाच्या साहाय्याने ही त्राटिकाचा बरोबर मस्तक छेदलं जातं आणि ती धारातीर्थी पडते. विश्वामित्रांना खूप आनंद होतो. आपल्या रामरायाचा पहिला पराक्रम हा सिद्ध झालेला असतो. अशी महाविराट अशी राक्षसीन त्राटिका, तिचा वध रामरायाच्या हातनं घडलेला असतो. सगळे देव सृष्टी सुद्धा आनंदित होते. आणि मग हे झाल्यानंतर विश्वामित्र आता पुढच्या कार्यासाठी पुढे त्यांना घेऊन चाललेले आहेत. पुढे जाता 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 हे सिद्ध आश्रमामध्ये येतात. ह्या आश्रमामध्ये विश्वामित्रांना काय करायचं असतं? यज्ञ करायचा असतो. आणि ह्या यज्ञामध्ये सगळे राक्षस लोक काय करतात? नेहमी अडथळा निर्माण करत आहेत. मग हा अडथळा जर दूर करायचा असेल तर त्याच्यासाठीच तर तिथे रामरायांना आणलं आहे. रामराय आपल्याला माहित आहेत की राजपुत्र आहेत, सगळं राजवैभव बघणारे आहेत. पण ह्या आश्रमामध्ये आल्यानंतर ते इतर जसे साधक, इतर जसे विद्यार्थी राहतात त्याप्रमाणे तिथे राहतात आहेत. त्यांच्याप्रमाणेच तिथलं अन्न ग्रहण करतात, तिथल्या त्यांच्याप्रमाणेच ते जमिनीवर झोपतात आहेत. आणि उलट त्यांच्याकडून जे जे काही शिकण्यासारखं आहे ते सगळं शिकून घेत असतात. असं म्हटल्यानंतर अशा प्रकारे त्यांचे तिथं दिवस चाललेले आहे. यज्ञाचा दिवस उजाडतो तेव्हा विश्वामित्र म्हणतात रामाला आणि लक्ष्मणाला, आता तुम्ही सावध राहा. आम्ही यज्ञाला बसलेलो आहोत, इकडून इकडून कुठूनही राक्षस येतील आणि आमच्या यज्ञामध्ये विघ्न आणणार आहेत. ह्या यज्ञ वेलीमध्ये ते मांस टाकतात, मलमूत्र विसर्जन करतात आणि ह्या यज्ञाचं पावित्र्य भंग करत असतात. तर त्याच्यापासून आपल्याला काय करायचं आहे? रक्षण करायचं आहे. तेव्हा ते म्हणतात की रामराय म्हणतात, गुरुजी तुम्ही काय करा, अजिबात घाबरू नका, काळजी करू नका. आम्ही दोघंही अगदी डोळ्यात तेल घालून त्याचं रक्षण करत आहोत. आणि असं म्हटल्यानंतर ते तिथे यज्ञाला सुरुवात होते. पहिला दिवस, दुसरा दिवस, अक्षय 5-6 दिवस अतिशय सुरळीतपणे पार पडलेले असतात. कुठलाही अडथळा त्याच्यामध्ये येत नाही. पण त्याच वेळेस तिथे 7व्या दिवशी तिथे 2 राक्षस इथं येतात. त्या यज्ञामध्ये अडथळा आणण्यासाठी 2 राक्षस तिथं आलेले असतात. एकाचं नाव असतं सुबहू आणि दुसऱ्याचं नाव असतं मारीच. राम आपले तत्पर असतात, ते त्या क्षणी तिथून बाण सोडतात आणि बाण सोडल्याबरोबर तो सुबहू नावाचा राक्षस असतो तो तिथं मृत पावतो. पण दुसरा बाण सोडतो तो मारीच राक्षसांवर सोडतो. पण मारीच राक्षस काय असतो, तो तिथून घाबरतो आणि पळून जातो. आणि तो कुठे पळून जातो? तर दक्षिणेकडे लांब निघून जातो की परत या भागात यायलाच नको. अशा पद्धतीने दोन्ही राक्षस तिथून निघून जातात आणि ह्या विश्वामित्रांचा जो काही यज्ञ आहे तो सफल होतो. त्यामुळे विश्वामित्र अतिशय खुश होतात, आनंदी होतात आणि त्यांना खूप आनंद होतो की हे खरंच 2 जे आहेत पुत्र आहेत ते पराक्रमी आहेत, त्याचा विश्वास बसतो. आता सगळं यज्ञ कार्य झालेलं आहे, सगळं काही घडलेलं आहे. तेव्हा ते काय म्हणतात की आता आपण काय करू, हे विचारायला जाऊ विश्वामित्रांना की आता आम्ही परत जाऊ का आमच्या अयोध्येमध्ये? आता तुमचं कार्य पूर्ण झालेलं आहे. तेही अतिशय नम्रपणे विचारतात,
कुठलाही तिथं अहंकार नाहीये. मी एवढं तुमचं कार्य केलंय, तुमचे 2 राक्षसांना मारले, तुमचा एवढा यज्ञ सफल झालेला आहे, याचा कुठलाही मनात अहंकार न ठेवता ते विचारायला जातात. तेव्हा विश्वामित्र म्हणतात, जरा थांब, आता आपल्याला अजून एक काही कार्य करायचं आहे, ते करू. जेव्हा ही गोष्ट घडलेली आहे, मारीच सारखी राक्षसीन ठार झालेली आहे, सुबाधू सारखा राक्षस ठार झालेला आहे, आणि त्राटिकाचा वध झालेला आहे, मारीच राक्षस पळून गेलेला आहे, आणि सुबाधू राक्षस आहे तर तोचाही वध झालेला आहे, ठार झालेला आहे. या गोष्टीमुळे राक्षस राज्यामध्ये मात्र दहशत थोडीफार निर्माण झालेली आहे की आपला कोणीतरी आपल्याला वरचढ आहे, कोणीतरी आपला वध करणार आहे, आपल्यावरती पायबंद घालणारी कोणीतरी व्यक्ती या पृथ्वी तलावर आलेली आहे. अशा प्रकारची भीती या राक्षस राज्यामध्ये निर्माण होते. आणि आता हे राक्षस थोडेसे सावध झालेले आहेत इकडच्या बाजूला. आणि त्याच वेळेस हे काय म्हणतात आहेत की राम आणि लक्ष्मण विश्वामित्रांना म्हणतात की आता आपलं कार्य झालेलं आहे, तुम्ही जे काही ठरवलेलं आहे यज्ञ करायचा, तर यज्ञ आता पूर्ण झालेला आहे, आणि आता आम्ही दोघही जण आता परत अयोध्येला जायला निघतो आहोत. तेव्हा विश्वामित्र म्हणतात, थांबा म्हणे जरा, आपण आता जनक राजाची मैथिली नावाची नगरी आहे तिकडे जाणार आहोत. तिथे त्याच्या मुलीचं स्वयंवर मांडलेलं आहे, त्या स्वयंवरासाठी आपण तिथे जाऊन येऊ. इथपर्यंत तुम्ही आला आहात तर आपण पुढेही जाऊन येऊ असं ते म्हणतात. आणि मग राम आणि लक्ष्मण पण अगदी म्हणतात ठीक आहे, काही हरकत नाही आहे. आणि ते झाल्यानंतर इकडे सगळी बांधाबांध करायला सुरुवात होते. हे जे ऋषीमुनी आहेत ना, ते एखादी जमीन आहे ती घ्यायची, तिथं ती सगळी जमीन साफ सफाई करायची जंगलाची. ती केल्यानंतर तिथं यज्ञकर्म करायचं. यज्ञकर्म करत असताना तिथे सगळ्या जे काही त्यांचे शिष्य असतात, साधक असतात, विद्यार्थी असतात, त्यांना सगळ्या प्रकारचं काय शिक्षण द्यायचं. आणि ते शिक्षण झाल्यावर तो यज्ञकर्म पूर्ण झाल्यानंतर परत ती जमीन साफसूफ करून त्या राजाला सुपूर्द करून टाकायची. ती जमीन आपल्याला बळकवायची नाहीये. आणि अशा प्रकारे ती जमीन परत मग तिथली सगळ्या कामाची बांधाबांध सुरुवात केली जाते. ती मोठी एक युनिव्हर्सिटीच असते. इतक्या प्रकारचं शिक्षण तिथं दिलं जातं. जवळजवळ 100 गाडे तयार होतील इतकी सामुग्री तिथं असते. ती सगळी सामुग्री काय करतात, ते एका गाड्यामध्ये बांधायला सुरुवात करतात. तिथे म्हणजे या विश्वामित्रांच्या आश्रमामध्ये सुप्रिया आणि गया नावाच्या 2 महिला असतात, स्त्रिया असतात. या सुद्धा शस्त्र निर्मितीचं काम करतात आहेत. म्हणजे पहा, त्या काळात सुद्धा बायका नुसतं चूल आणि मूल सांभाळत नव्हत्या, तर आपल्या राज्यकारभारामध्ये, आपल्या देशाच्या संरक्षणाच्या मध्ये आपल्या प्रहरीने थोडीफार मदत करत होत्या. आणि अशा प्रकारे सगळ्या सामानाची व्यवस्थित बांधाबांध केली जाते. ती जागा आहे तिथल्या राजाला सुपूर्द केली जाते. आणि आता दोघही जण काय असतात, ते पुढे 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 जायला निघतात. ते आता जनक राजाकडे जायला निघतात आहेत, मिथिला नगरीकडे जायला निघतात आहेत. आणि जाता 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 काय होतं, रस्त्यात त्यांना एक आश्रम दिसतो. हा जो आश्रम असतो ना, तिथं अतिशय सात्विक असा भाव असतो. अतिशय सात्विक तिथे प्रसन्न वातावरण असतं. आणि त्या वातावरणाचा मोह या रामाला होतो. आणि ते विश्वामित्रांना म्हणतात, इतका छान जो आता इथं आश्रम आहे, आपण या आश्रमामध्ये जाऊन येऊ. असं म्हटल्यानंतर विश्वामित्र म्हणतात, काही हरकत नाही, आपण जाऊया त्या आश्रमामध्ये. आणि तो आश्रम असतो तो गौतम ऋषींचा आश्रम असतो. त्याची एक कथा, त्यांची पत्नी अहिल्या, गौतम ऋषी आणि अहिल्या हे दोघही जण या आश्रमामध्ये राहत असतात. ही अहिल्या असते ती अतिशय सुंदर रूपवती अशी असते. आणि ती लग्नाच्या आधीपासूनच अतिशय पवित्र, सुंदर, विद्वान
हुशार अशी स्त्री असते. आणि हिच्यावरती इंद्राचा डोळा जातो. इंद्राला वाटत होतं की ही स्त्री आपल्याला मिळावी म्हणून. त्यामुळे काय होतं, तो पहिल्यापासून तिच्यावरती डोळा ठेवूनच असतो. परंतु हिचं लग्न हे गौतम ऋषींशी होतं. आणि हिचं लग्न जरी गौतम ऋषींचं झालं तरी इंद्राला मात्र ती हवीशी होती. त्यामुळे काय होतंय, एकदा गौतम ऋषी हे स्नान संध्येसाठी बाहेर जातात. ती संधी साधून हा गौतम ऋषी इंद्र हा गौतम ऋषींचा वेश धारण करून ह्या अहिल्याच्या आश्रमामध्ये येतो. आणि अहिल्याच्या आश्रमामध्ये आल्यानंतर तो तिच्याकडे आपल्या शरीर सुखाची मागणी करतो. इथे अहिल्या फसते. हिला वाटतं आपले पतीच आलेले आहेत, त्यामुळे ती त्या सगळ्या गोष्टीसाठी तयार होते. पण तेवढ्यात काय होतं की परत गौतम ऋषी परत आपले संध्या स्नान करून परत येतात. तेव्हा हा इंद्र त्यांना तिथे दिसतो आणि त्यांच्या लक्षात येतंय की त्याने आपलाच वेश धारण करून ह्या अहिल्याला त्याने फसवलेलं आहे. तेव्हा ते अतिशय कोपिष्ट होतात आणि ते कोपिष्ट झाल्यानंतर इंद्राला शाप देतात की तुझं पुरुषत्व जे काय ते नष्ट होईल म्हणून. आणि आत आल्यानंतर अहिल्याला सुद्धा शाप देतात की तू शिला होशील म्हणून. असं म्हटल्यानंतर तिच्या पुढे प्रश्न, ती खूप घाबरते. ती म्हणते माझं याच्यात काय चूक आहे, मला तर ते कळालेच नाहीये तो इंद्र आहे ते. मला वाटलं तुम्हीच आलेले आहात. या दृष्टिकोनातून माझ्या कळत नकळत झालेली माझी चूक आहे. यात मला तुम्ही का शाप देतायत. असं ते म्हटल्यानंतर ते म्हणतात की स्त्रीने नेहमी चाणाक्ष असलं पाहिजे. आपली बुद्धी, मन आणि मनगट हे तिन्ही स्त्रीचं कसं असलं पाहिजे, बळकट असलं पाहिजे. आपल्यावर येणाऱ्या संकटाची चाहूल तिला पाहता क्षणी कळायला असलं पाहिजे. आणि हे तुझं चुकलेलं आहे. प्रत्येक स्त्रीने आपल्या संसारामध्ये दक्ष असलेलं पाहिजे. आणि हे लोकांच्या इतर स्त्रियांनाही त्याचा धडा मिळावा म्हणून मी तुला शाप दिलेला आहे. तू याच ठिकाणी काय कर, तपश्चर्या करीत बैस. तपश्चर्याने तुझ्या पापाचं काय होणार आहे, शालन होणार आहे. आणि काही दिवसांनी राम इथे येतील आणि त्यांचं दर्शन झाल्यानंतर, त्यांचा पदस्पर्श झाल्यानंतर तुझं जीवन उद्धारलं जाणार आहे. आणि मला माहित आहे की तुझी यामध्ये काहीही चूक नाहीये. पण म्हणूनच मी सुद्धा आता तपश्चर्या करायला जात आहे. कारण पतीचं अर्ध पुण्य हे पत्नीला मिळत आहे. मी जसजशी तपश्चर्या करेल त्याचा पुण्याचा साठा तुझा वाढत जाणार आहे आणि तू लवकरच शापमुक्त होशील. असं ते गौतम ऋषी तिला सांगतात. आणि ती ह्या आश्रमामध्ये एका ठिकाणी बसून शिलेसारखी, म्हणजे अस्थिर न हलता एका ठिकाणी बसून ती काय करते, तपश्चर्या करते आहे. आणि आता तिची तपश्चर्या पूर्ण आलेली आहेत. रामांना तिच्या महालामध्ये जाण्याची त्यांना मोह झालेला आहे. आणि राम, लक्ष्मण आणि विश्वामित्र तिघही या अहिल्याच्या आश्रमामध्ये येतात. आणि अहिल्याच्या आश्रमामध्ये आल्यानंतर ते सगळीकडे पाहतात. खूप छान सात्विक भाव त्या आश्रमामध्ये असतो. आणि जाता जाता तिथे एक त्यांना शिलेसारखी बसलेली एक स्त्री दिसते. आणि ही कोण स्त्री आहे ते म्हणून तिचं पहिल्यांदा ते दर्शन घेतात. आणि दर्शन तिचा स्पर्श झाल्यामुळे ती बरोबर चेतनावस्थेमध्ये येते. आणि चेतनावस्थेमध्ये झाल्यावर तिला दिसतात समोर रामराया आलेले आहेत. आणि ते काय करतात, ते तिच्या डोक्यावरती मस्तक, ती त्यांच्या डोक्यावर चरणावरती मस्तक ठेवते. आणि मस्तक ठेवल्याबरोबर तिच्या संपूर्ण पापाचं क्षालन होतं आणि ती पूर्ववत होते. आणि अशा प्रकारे तिथे तिचा अहिल्याचा उद्धार ह्या रामरायाच्या पदस्पर्शाने झालेला आहे. आणि तिथे थोडे दिवस थांबतात आणि मग परत पुढे 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 जायला निघतात. पुढे जात असताना विश्वामित्र काय करतात, ह्या रामरायांना अनेक प्रकारच्या गोष्टी सांगत असतात.
त्या गोष्टीतून ते रामरायांवरती बोध करत असतात, त्यांना एक प्रकारचं शिक्षण देत असतात. हे पहा, आपणही आपल्या मुलांना जर सांगितलं, काही गोष्टी सांगितल्या, जर तत्वज्ञानाच्याच गोष्टी कोण सांगितल्या तर मुलं अजिबात ऐकणार नाहीत. पण एखाद्या उदाहरणातून सांगितलं, एखाद्या गोष्टीरूप सांगितलं तर ते मुलांना पटतं आणि ते अनुकरण करण्याची त्यांची ते काय असते तयारी असते. अशा प्रकारे हे रामरायाला गोष्टी सांगत सांगत पुढे चाललेले आहेत. ते जाताना काय करतात, ते रामाला समुद्र मंथनाची गोष्ट सांगतात. समुद्र मंथन करताना हे देव आणि दानव ह्यांच्यामध्ये सतत भांडणं होत असतात. समुद्रामध्ये मोठा अमृत कुंभ असतो. हा अमृत कुंभ हा राक्षसांना पाहिजे असतो. जर हा अमृत कुंभ त्यांना मिळाला तर ते अमरत्व त्यांना प्राप्त होणार असतात. त्यामुळे ह्या दोघांनी ठरवलेलं असतं की आता आपण काय करायचं आहे, समुद्र मंथन करायचं आहे. आणि हे समुद्र मंथन करण्यासाठी मग ते काय करतात, मंथन करणे म्हणजे घुसळणे. आपण जसं ताक घुसळतो त्याप्रमाणे समुद्राला घुसळायचं आहे. म्हणून ते समुद्राच्या मध्यभागी मेरू पर्वत तिथे ठेवला जातो. मंदार पर्वत म्हणतात, तो मंदार पर्वताला तिथे टेकला जातो. आणि वासुकी नावाचा नाग असतो, त्याची दोरी सारखा उपयोग करतो. आणि त्याच्या दोरी नागाला त्या पर्वताभोवती गुंडाळलं जातं. शेपटीचा जो भाग असतो ह्या देवांकडे येतो आणि नागाचा फणा किंवा जे तोंड असतं ते हे राक्षसांकडे केलं जातं. आणि दोघही शक्तीनुसार तो काय करत असतात, तो पर्वत घुसळत असतात. आणि पर्वत घुसळल्यानंतर त्यातून एक 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 काय होतंय, गोष्टी बाहेर यायला लागतात. आणि पहिली गोष्ट जी येते ते हलाहल म्हणजे विष येतं. आता हे विष कोणी घ्यायचं, तर हे विष येतं देवांकडे. मग हे विष आहे ते आपले महादेव आहेत, ते काय करतात, ते विष स्वतः प्राशन करतात. आणि प्राशन केल्यामुळे ते आपल्या कंठामध्ये ठेवतात. त्यामुळे त्यांचा जो कंठ आहे तो काय झालेला आहे, निळा झालेला आहे. म्हणून त्यांना नीलकंठ असंही म्हटलं जातं. ते कंठात का बरं ठेवतात आहेत, तर कंठात जर ते पोटात जर विष गेलं तर त्याचा त्रास हा स्वतःला होणार आहे. म्हणजे स्वतः भगवान शंकरांना याचा त्रास होणार आहे. आणि तर ते ओठाच्या बाहेर गेलं तर ते काय होणार आहे, त्याचा जनतेला जगाला त्रास होणार आहे. जगालाही त्रास होऊ नये आणि स्वतःलाही त्रास होऊ नये म्हणून त्यांनी काय केलेलं आहे, ते विष आपल्या कंठामध्ये ठेवलेलं आहे. अशा प्रकारे ते कंठात ठेवलेलं असतं. तिथं प्रचंड प्रमाणात दाह निर्माण होतोय म्हणून त्यांनी आपल्या कंठाभोवती नागराजाला तिथं गुंडाळून घेतलेला आहे. नाग हा थंड आहे त्यामुळे तिथला दाह कमी होतो. म्हणून नेहमी शंकराच्या गळ्यामध्ये आपल्याला नाग दिसतो, त्याचं कारण हे आहे. आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे त्यावेळी शंकर रामनामाचा जप करायला लागतात, तेव्हा इथला दाह आपोआप कमी 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 होत जातो. इतकी ताकद या रामनामामध्ये आहे. ही गोष्ट का बरं सांगितली आहे रामाला, की राम सुद्धा आता काय होणार आहे, राजा होणार आहे. आणि जो राजा होणार आहे तरी अशा प्रकारचे अनेक प्रकारचे हलाहल, अशा प्रकारचं विष त्याला पचवावं लागणार आहे. ते विष वेगवेगळ्या प्रकारचं असू शकतं. विष म्हणजे खरं खुरं विष नसतं, अनेक गोष्टी विषासमान असतात, त्या त्याला पचवायला लागणार आहेत. पण त्यांनी सुद्धा त्या आपल्या कंठात ठेवाव्यात, जनतेलाही त्याचा त्रास करून घेऊ नये आणि स्वतःलाही त्याचा त्रास होऊ नये, अशा पद्धतीने त्याचं वागणूक असावी म्हणून त्यांना ही गोष्ट सांगितली गेलेली आहे. त्याच्यानंतर त्यांनी दुसरी गोष्ट काय सांगितलेली आहे, तर ती सांगितलेली आहे भगीरथाची गोष्ट सांगितलेली आहे. आपण पाहिलेलं आहे की रामाचे पूर्वज आहेत भगीरथ. रघुवंशीय म्हटलं जातं, सूर्यवंशी यांना म्हटलं जातं. अतिशय पराक्रमी हा वंश आहे. त्यांनी ही गंगा काय आणलेली आहे, पृथ्वी तलावर आणलेली आहे. ती पृथ्वी तलावर सहजासहजी आले का, तर त्यांनी खूप त्यासाठी प्रयत्न केले. त्याच्यासाठी त्यांना खूप अथक प्रयत्न करावे लागलेले आहेत. ही गोष्ट त्यांनी रामाला सांगितली कारण त्यांना त्यांच्या कुलाबद्दल सुद्धा अभिमान वाटला पाहिजे.
आपल्या घराण्याचा सुद्धा अभिमान वाटला पाहिजे. तर जर आपल्या घराण्याचा आपल्याला अभिमान असेल तर आपल्याला राष्ट्राभिमान हा आपोआप निर्माण होत असतो. हा म्हणून त्यांनी त्यांच्या कुलामध्ये कुठले कुठले पुरुष होऊन गेलेले आहेत आणि भगीरथाने किती महान प्रयत्न करून ही गंगा आणलेली आहे, ही कथा ते रामरायाला सांगतात. असं म्हटलं जातं की त्यांचे जे पूर्वज आहेत त्यांना मुक्ती मिळावी यासाठी गंगा ही पृथ्वी तलावर अवतीर्ण झालेली आहे. पण तुम्ही विचार करा, आजही आपण जर उत्तर भारताचा, उत्तरखंड, उत्तर प्रदेश, बिहार हा सगळा उत्तर भारतातला जर प्रदेश पाडला आणि त्यातून जर गंगा नदी जर काढून टाकली तर तो भाग कसा होणार आहे? दुष्काळी भाग होणार आहे. त्या भागामध्ये अतिशय दुष्काळ होता, पाण्याचे हाल होते, धनधान्य पिकत नव्हतं. ह्या लोकांना, आपल्या जनतेला सुखी करणं हे राजाचं पहिलं कर्तव्य असतं. म्हणून भगीरथाने अथक प्रयत्नाने त्या गंगेला एवढ्या गंगोत्रीला उगम पावलेली आहे, हिमालयामध्ये तिला वळण देत देत देत, तिला आकार देत देत त्यांनी बरोबर ह्या भागातून तिला आपल्या भागातून वळवून आणलेली आहे. त्याला खूप कालावधी लागलेला आहे. म्हणजे कोणतीही जर गोष्ट करायची असेल तर ती संयमाने करावी लागते. त्याच्यात संयम हा खूप असतो. आपण आज करायला लागलं की आपल्याला त्याचे उद्या परिणाम दिसत नाहीये, तर त्याच्यात सातत्य असायला पाहिजे. त्याच्यात नेहमी संयम ठेवून प्रयत्न करावे, उतावीळ होता कामा नये. म्हणून त्यांनी ही रामाला गोष्ट सांगितली आहे. आणि गंगा नदी जेव्हा तिथं आलेली आहे तो भाग अतिशय समृद्ध झालेला आहे. आणि समृद्ध झाला तर फक्त धनधान्याने समृद्ध झाला नाही, तर ज्ञानाने समृद्ध झालेला आहे. काशीच्या ठिकाणी त्यांनी काशीचं विद्यापीठ, आपण माहिती आहे, अतिशय पुरातन कालापासून काशी ही कशासाठी आहे? हे ज्ञानदानासाठी प्रसिद्ध आहे. नालंदा सारखे विद्यापीठ त्या ठिकाणी झालेले आहेत. यासारख्या गोष्टी ह्या तिथे उदयाला आलेल्या आहेत. ते केवळ सगळ्या संस्कृतींचा उगम हा नदीच्या काठी झालेला आहे. अशा प्रकारे तिथे सगळी समृद्धी येण्यासाठी ही गंगा नदी काय झालेली आहे, तिथं उपयोगी पडलेली आहे. अशा प्रकारे त्यांनी आपल्या पूर्वजांचा इतिहास हा विश्वामित्रांनी रामरायांना सांगितलेला आहे. अजून एक त्यांनी गोष्ट सांगितलेली आहे, ती म्हणजे बलीची गोष्ट सांगितली आहे. बली हा खूप मोठा राक्षसी असतो, राक्षसी कुळातला असतो. तो नेपाळ वगैरे त्या भागातून आपल्या भारतवर्षामध्ये आत आलेला आहे. आणि त्याला इंद्रपद हवं असतं, त्यासाठी तो खूप प्रयत्न करत असतो. आणि त्यासाठी त्यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात त्यांनी तपश्चर्या केलेली आहे. तो खूप शूर आहे, वीर आहे, पराक्रमी आहे. त्याने रावणाचा सुद्धा पराभव एकदा केलेला आहे, इतका तो पराक्रमी आहे. आणि जेव्हा हा बली तिथून येतो तेव्हा काय होतं, तो त्याला माहित आहे जर कोणती गोष्ट जर साध्य करायची असेल तर आधी लोकांच्या पोटात शिरून त्यांनी काय केली पाहिजे, साध्य केले पाहिजे. म्हणून तो भारतामध्ये आल्यानंतर त्यांनी काय केलेलं आहे, सगळ्या भारतीयांना सुख समृद्धी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. सगळ्या जनतेची काळजी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. सगळी जनता त्यांनी आपलीसी करून घेतलेली आहे. आणि त्यानंतर त्यांनी काय केलेलं आहे, आपलं स्थान तिथं बळकट केलेलं आहे. ही गोष्ट सगळ्या ऋषीमुनींना माहीत होती. पण ऋषीमुनी सगळेजण काय केलेले आहेत, तिथे ऋषीमुनी आहेत ते सगळेजण शांत बसलेले आहेत. आणि त्याच वेळेस तिथे कश्यप नावाचे ऋषी असतात. त्यांची पत्नी आहे अदिती म्हणून. तिला मात्र ही गोष्ट सहन होत नाही. ती म्हणते, असं कसं म्हणे, हे सगळेजण गप्प बसलेले आहेत म्हणे, हे कसं असं घडलेलं आहे. त्यांनी ह्यावर काहीतरी उपाय सगळ्या ऋषीमुनींनी काढायला पाहिजे का? एखादा आपल्या इथे येतोय, आपलं वर्चस्व बसवतोय, तपश्चर्या करतो, आणि त्याचा हेतू काय आहे हे जर तुम्हाला माहित असेल तर तुम्ही त्याला विरोध का नाही करत आहे? आणि मग ती अशी चिडून उठलेली आणि ती म्हणते कश्यप ऋषींना, तुम्ही मला एक पुत्र हवा आहे. ते म्हणतात, तुला कशासाठी पुत्र हवा आहे? ती म्हणते की मला असा पुत्र करायला पाहिजे, त्याला मी अशा पद्धतीने घडवेल की तो हा बलीचा काय करेल, वध करेल, पतीचा नामशेष करेल बलीला. असा पुत्र मला पाहिजे. पहा, ही गोष्ट तंतोतंत जीवजाऊला लागत पडत आहे.
जिजाऊला सुद्धा असा एक पुत्र पाहिजे होता की त्याला ती घडवणार होती आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्यासाठी त्याला प्रवृत्त करणार होती. आणि परमेश्वराने सुद्धा तिची इच्छा पूर्ण करून तिच्या पोटी शिवबांना जन्माला घातलेला आहे. आणि तिने सुद्धा तिला अशा पद्धतीने घडवलं आहे की तो ह्या सगळ्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करून अनेक यौवनांना एक प्रकारे मनामध्ये धास्ती निर्माण केलेली आहे. आणि हीच गोष्ट आधी कोणी केली? अदितीने केली आहे. आणि तिला जो पुत्र होतो त्याचं नाव असतं वामन. हा सुद्धा विष्णूंचाच अवतार आहे. हा बली काय करत असतो? नर्मदेच्या काठी त्याने 100 यज्ञ करायचा त्यांनी सुरुवात केलेली असते. त्याचे जेव्हा 100 यज्ञ हे पूर्ण सफल होणार झाले की तर इंद्रपद त्याला आपोआप प्राप्त होणार असतं. आणि त्या दृष्टिकोनातून तो 100 यज्ञ करण्याच्या आता जवळजवळ पूर्णत्वाकडे आलेला असतो. त्याच वेळेस हा वामन अदितीचा पुत्र हा बलीकडे जातो आणि बलीला बटूचं रूप घेऊन जातो आणि त्याला नमस्कार करतो. आणि नमस्कार केल्यानंतर तो बटीला म्हणतो, माग तुला काय हवंय ते. तेव्हा तो म्हणतो, नक्की देणार तुम्ही? ते म्हणते, हो म्हणे, माझं इतकं मोठं पावन कार्य चाललेलं आहे, यज्ञ चाललेले आहेत, हा छोटासा मुलगा मला मागून मागून काय मागणार आहे? तुला जे हवंय ते माग असं ते सांगतात. तेव्हा म्हणतात की म्हणे, मला काहीही नको, मला 3 पावलं जमीन दे. त्याच ठिकाणी तिथे ह्या राक्षसांचे गुरु शुक्राचार्य तिथे बसलेले असतात आणि ते बोटाने ह्या बलीला खुणवतात, तू देऊ नकोस, तू हो म्हणू नकोस. पण बली म्हणतो, अरे मागून मागून काय मागितलं यांनी? 3 पावलं जमीन मागितली आहे, त्याला काय होणार आहे? ते काही हरकत नाही म्हणतो. बाळा, तुला काय कुठे जेवढी पाहिजे तेवढी जमीन, कुठं पाहिजे ती 3 पावलं तू जमीन घे. आणि असं म्हटल्यानंतर तो म्हणतो, म्हटल्यानंतर तो पहिलं पाऊल ह्या पृथ्वीवरती ठेवतो, त्याबरोबर सगळी पृथ्वी त्याने व्यापली जाते. तो दुसरं पाऊल स्वर्गात ठेवतो, त्याबरोबर त्याचं सगळं स्वर्ग व्यापलं जातं. आणि मग तो ह्या बलीला म्हणतो की माझा 3रं पाऊल आता मी कुठं ठेवूया. तेव्हा हा जो काही बली आहे तो अतिशय घाबरतो, म्हणतो, काय घडतंय हे, काय झालंय हे? आणि असं म्हटल्यानंतर तो म्हणतो की शेवटी नतमस्तक होतो आणि 3रं पाऊल माझ्या मस्तकावर ठेव म्हणतो. त्याबरोबर हा वामन आहे त्याचं 3रं पाऊल हा मस्तकावर ठेवतो. त्याबरोबर हा बली पातालात निघून जातो. आणि पातालात निघून गेल्यानंतर त्याला वामन म्हणतात, आता तू पातालाचं राज्य तू कर. आणि तो परत वर येऊ नये म्हणून त्यांनी काय केलेलं आहे, तिथं द्वारपाल म्हणून स्वतः वामन तिथे राहिलेले आहेत. आणि हा बलीला शेवटी म्हणतो, वामन त्याला सांगतो की तू इतकी लोकांना सुबत्ता दिलेली आहे, लोकांना तू काय केलेलं आहे, तू त्यांना सुखसोयी दिल्या, त्यांना आनंद त्यांचा शोधलेला आहे, तर तुला एक वरदान देतो की या भारतवर्षामध्ये एक दिवस तुझा म्हणून साजरा केला जातील. लोक सतत तू त्यांच्या लक्षात राहावं म्हणून त्याचा एक दिवस साजरा केला जाईल. म्हणून आपण बलिप्रतिपदेच्या दिवशी, दिवाळीत बलिप्रतिपदेच्या दिवशी आपण बलीची पूजा करतो. आणि अजूनही आपण म्हणतो बलीसारखं राज्य येवो असं आपण म्हणतो. त्याचं कारण तेच आहे की बलीने सगळ्यांना सुबत्ता दिली होती. म्हणजे कुठलीही गोष्ट ही फक्त शक्तीनेच करायची नसते, तर त्यासाठी काही काही ठिकाणी युक्तीचाही वापर करायचा असतो. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असते. ह्या गोष्टी रामाला कळाव्यात. प्रत्येक ठिकाणी बल वापरायचं नाहीये, तर बुद्धीचाही वापर केला पाहिजे, मनाचाही वापर केला पाहिजे. ही गोष्ट कळण्याकरता रामाला विश्वामित्रांनी ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. आणि आपल्या शिवरायांनी सुद्धा शक्तीपेक्षा युक्तीच्याच गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत. आपलं जे हिंदवी स्वराज्याचं स्थापलंय, एवढा मोठा त्यांनी जेवढा काही राज्याचा विस्तार केलेला आहे, त्याच्यामध्ये त्यांच्या युक्तीनेच बऱ्याचशा गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत.
त्यांचा गमिनी कावा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, त्यांना आग्र्याहून सुटका झालेली ते आपल्याला माहिती आहे, त्यांनी अफजल खानाचा वध, ह्या सगळ्यामध्ये त्यांनी फक्त शक्तीचं प्रदर्शन केलेलं नाहीये, तर युक्तीचं प्रदर्शन करून साम्राज्य विस्तार केलेला आहे. अशा प्रकारच्या अशा गोष्टी सांगत 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 आता विश्वामित्र, राम, लक्ष्मण हे मिथिला नगरीपाशी आलेले आहेत. आणि मिथिला नगरीपाशी आल्यानंतर जेव्हा जनक राजाला कळतंय की एवढे महान महर्षी असलेले विश्वामित्र आपल्या तिथं आलेले आहेत, तेव्हा त्यांचा छान आदरातिथ्य केला जातो. आता मी तुम्हाला अजून एक गोष्ट मध्ये सांगायला हवी होती, ती सांगते की हे महर्षी आहेत. खूप तपश्चर्या करून विश्वामित्रांनी काय केलेलं आहे, तपसाधना करून महर्षी या पदावरती पोहोचलेले होते. पण त्यांच्याकडे त्यांना सगळं विश्व हे महर्षी विश्वामित्र म्हणत होते, फक्त वशिष्ठ ऋषी हे त्यांना महर्षी म्हणत नव्हते. त्यामुळे ह्या विश्वामित्रांना ह्या वशिष्ठ ऋषींचा प्रचंड राग येत होता की सगळ्यांनी मान्य केलंय मी महर्षी म्हणून, पण हा वशिष्ठ काही मला मान्य करत नाही. ह्याचा त्यांना खूप चीड यायची, राग यायचा. आणि एकदा काय होतं, तर ह्या रागाच्या भरात ते असं ठरवतात, हे जर मला महर्षी म्हणत नाहीये तर मी काय करतो, त्यांच्या डोक्यामध्ये एवढा मोठा दगड घालून ह्या वशिष्ठ ऋषींना संपूनच टाकतो. आणि एकदा त्याची तशी तयारी पण करतात. एकदा काय होतं, मग हे विश्वामित्र त्यांच्या आश्रमामध्ये जातात, नकळत जातात. आणि त्याच ठिकाणी तिथे अरुंधती आणि वशिष्ठ हे एका निवांत वेळी, रात्रीच्या वेळी छान गप्पा मारत बसलेले असतात. आणि गप्पा मारता मारता काय होतं, तर त्यांच्या लक्षात कोजागिरीचं चांदणं पडलेलं असतं, शुभ्र चांदणं पडलेलं असतं, लख्ख चांदणं पडलेलं असतं. आणि अरुंधती म्हणते, काय शुभ्र चांदणं पडलंय हो, किती छान आहे, अगदी दुधासारखं पिठुरं पांढरं शुभ्र चांदणं पडलेलं आहे, तुम्ही याला काय उपमा देऊ शकाल हो म्हणे, असं ती वशिष्ठ ऋषींना विचारते. तेव्हा वशिष्ठ ऋषी म्हणतात, खरं सांगू का, विश्वामित्राच्या ज्ञानासारखं हे पिठुरं चांदणं पडलेलं आहे. आणि इकडे विश्वामित्र त्यांच्या डोक्यात दगड घालण्यासाठी दगड घेऊन स्वच्छ असतात आणि त्यांच्या कानावरती हे शब्द पडतात. तेव्हा अरुंधती म्हणते, अहो तुम्ही तर त्यांचा इतका रागराग करता, ते एवढे तपस्वी आहेत, एवढे ब्रह्मर्षी पदापर्यंत पोहोचलेले आहेत, पण तुम्ही तर कधी त्यांना ब्रह्मर्षी म्हटलंच नाहीये. ते म्हणतात, तो खरोखर खूप तपस्वी आहे, खूप मोठा आहे, खूप ज्ञानी आहे, पण मी त्याला मुद्दामून ब्रह्मर्षी म्हणत नाहीये, कारण त्याच्यामधला अजून 2 अवगुण गेलेले नाहीयेत. एक म्हणजे त्याच्यामधला अहंकार गेलेला नाहीये आणि दुसरा म्हणजे त्याच्यातला राग अजून गेलेला नाहीये. हे जेव्हा दोन्ही गोष्टी त्याच्यातून जातील तेव्हा मी त्याला स्वतःहून महर्षी म्हणणार आहे. त्याच्या ज्ञानाबद्दल मला कोणतीही तिळमात्र शंका नाहीये. आणि हे बोलणं विश्वामित्र ऐकतात आणि त्यांना लगेच आपली चूक कळते. तो तिथला हातात घेतलेला आहे तो दगड बाजूला टाकतात आणि धावत धावत येऊन ते वशिष्ठ ऋषींचे पाय धरतात आणि म्हणतात, खरोखर तू माझे डोळे उघडले आहेत. आपली चूक समजल्यानंतर सुद्धा जेव्हा माणूस अतिशय ती चूक सुधारण्याचा प्रयत्न करतो, त्यातच त्याचा खरा मोठेपणा असतो. जातो आणि खरोखर मी आता ह्या 2 माझ्या अवगुणांवर मी काय करणार आहे, विजय मिळवणार आहे. आणि तेव्हाच मी तुझ्याकडे मी ब्रह्मर्षी पदाची म्हणण्याची अपेक्षा करणार आहे. असे हे विश्वामित्र, असे हे वशिष्ठ जेव्हा या जनक राजाच्या आश्रमामध्ये येतात तेव्हा जनक राजाला खूप आनंद होतो. तो काय करतो, त्यांचं इतकं छान आदरातिथ्य करतो. जेव्हा आपल्या घरामध्ये एखादे ऋषीमुनी येतात ते आपलं परमभाग्य आहे असं ते समजतात आणि त्या ऋषीमुनींना आपल्या घरामध्ये घेऊन येतात, आपल्या राज्यात घेतात, त्यांचं यथायोग्य असं स्वागत करतात, त्यांचं सगळा पाहुणचार केला जातो. आणि तुम्ही इथं का आलेला आहात त्याचं कारण विचारतात. तेव्हा विश्वामित्र सांगतात, अरे म्हणे, तू एक जो पण लावलेला आहे सीतेच्या स्वयंवरासाठी,
की हे शिवधनुष्य जे पेलायचं आहे त्या पण पूर्ण करण्यासाठी हा अयोध्येचा राजा दशरथ याचे हे 2 सुपुत्र यांना घेऊन मी इथं आलेलो आहे. तर हा पण पूर्ण करण्याची ह्या रामरायाला तू परवानगी दे. दशरथ राजा पाहतात अगदी 15-16 वर्षाचं हे कोवळं पोरग आणि हा काय एवढा मोठा शिवधनुष्य उचलणार आहेत. आजपर्यंत इथे अनेक बलाढ्य राज्य येऊन गेलेले आहेत, प्रत्येकाने पराक्रम केलेले आहेत, कोणालाही ते शिवधनुष्य उचललं गेलं नाहीये. किंबहुना त्यांची काही जणांची तर इथं ते शिवधनुष्य उचलताना फजिती झालेली आहे. आणि असं असताना हा मुलगा कसा काय शिवधनुष्य पेलणार आहे, शिवधनुष्य उचलणार आहे. पण विश्वामित्रांपुढे अशी बोलण्याची त्यांची हिंमत नव्हती. ते त्यांना म्हणतात काही हरकत नाहीये, मी स्वयंवरासाठी सगळी सज्जता सगळी तयारी करतो आहोत, माझी याच्यासाठी पूर्णतः परवानगी आहे. आणि इकडे स्वयंवरासाठी सगळी तयारी केलेली असते. त्याच वेळेस सीतामाई ह्या रामरायांना पाहते आणि रामरायांना पाहिल्यानंतर त्यांचं इतकं लोभस रूप, इतके सुकुमार, त्यांची एवढी कीर्ती ऐकलेली, इतके पराक्रमी रामराया पाहिल्यानंतर ती इतकी मोहित होते आणि तिला वाटतं की माझा जो विवाह आहे ह्यांच्या बरोबरच झाला पाहिजे असं तिला मनोमन वाटायला लागतं. आणि ती मनोमन वाटायला लागल्यानंतर मग काय करतो, आपल्याला एखादी गोष्ट हवी असेल तर आपण काय आपल्या परमेश्वराला प्रार्थना करतो. आणि मग ती म्हणत्या शंकराला प्रार्थना करते की हे परमेश्वरा, हे महादेवा, मी ह्यांना मनोमन वरलेलं आहे, मला यांच्या बरोबरच लग्न करायचं आहे आणि तुझं ते शिवधनुष्य आहे ना ते जरा न हलकं कर रे. हे खूप सुकोमल आहेत, कोमल आहेत, नाजूक आहेत, त्यांना हे शिवधनुष्य पेलणं जरा अवघड वाटतंय, तर त्याचं जे वजन आहे ना हे शिवराया शंकरा ते जरा कमी कर, म्हणजे ते सहज ते उचलू शकतील. अशी ती महादेवाला प्रार्थना करते इकडे. आणि इकडे त्यांचीच पत्नी गौरीला प्रार्थना करते, हे गौरी, हे पार्वती, हे उमे, मला तू मदत कर. तू सुद्धा शंकराला प्राप्त करण्यासाठी किती प्रयत्न केलेले आहे, तुलाही शंकरपती हवा असताना तू सुद्धा सगळ्यांची आराधना केलेली आहेत आणि तिथून त्यांना प्राप्त करून घेतलेले आहे. मीही तुला विनंती करते, तूही माझ्या भावना समजून घे आणि मला काय कर, ह्या रामरायाच्या हातामध्ये जरा त्यांच्या हातात शक्ती दे, बल दे, की जेणेकरून हे धनुष्य ते उचललं जाईल. म्हणजे शंकराला प्रार्थना करते ते जरा हलकं कर आणि गौरीला काय प्रार्थना करते, त्यांच्या हातामध्ये बल दे की त्यांनी ते हे काय शिवधनुष्य उचललं जाईल. म्हणजे लग्नाच्या आधी ही काय करते, गौरीचा आणि हराची पूजा करते आहे. म्हणून आपल्याकडे लग्नाच्या आधी गौरी हराची पूजा करायची आहे. लग्न केल्यानंतर त्या स्त्रीचं पूर्ण आयुष्य बदलणार आहे. तिला आपल्या नवीन संसाराला सुरुवात करायची आहे. सगळी नवीन नवीन आवाहनं तिला पेलायची आहेत. त्यासाठी आपल्या हातात एक प्रकारची शक्ती यावी, बल यावं, आपल्या परमेश्वराच्या, आपल्या पतीला जो परमेश्वरा समान आहे त्याच्यामध्येही सामर्थ्य यावं, म्हणून गौरीहाराची पूजा केली जाते. तेव्हापासून गौरीहाराची पूजा करण्याची प्रथा पडलेली आहे. अशा प्रकारे हे दोघांची, हराची आणि गौरीची दोनो भावे काय करते आहे, प्रार्थना करते आहे की तुम्ही हे सगळं काय करा आहे ते सामर्थ्य द्या, बल द्या अशी विनंती करते आहेत. आणि इकडे विश्वामित्र जे असतात हे शंकराचे शिष्य असतात. शंकर हे त्यांचे गुरु असतात आणि हे गुरूंकडे जातात आणि गुरुला प्रार्थना करतात की माझा शिष्य हा रामराय, त्याला हे शिवधनुष्य उचलायचं आहे, तर ते तुझं शिवधनुष्य आहे, तर त्याच्यासाठी मला काहीतरी सांग की ते शिवधनुष्य कसं उचलायचं. प्रत्येक यंत्र जे आहे त्याचं काहीतरी न्याक असतात, काहीतरी खुबी असतात की ते उचललं जातं. आपणही पहा काही काही गोष्टी असतात त्याचे काही खटके असतात, ते खटके उघडले की ते आपोआप चालू बंद होत असतं. तसं काहीतरी तुझ्या या धनुष्यामध्ये असेल ना, ते काय करायचं आहे ते मला सांग, म्हणजे मी ते रामरायांना सांगेन.
आपण साधा मोबाईल वापरायला गेलो तरी आपल्याला काही काही गोष्टी अडतात, कळतच नाहीये. पण पटकन जर ते कोणी सांगितलं इथं इथं असं असं करायचं तर आपला मार्ग कसा सुकर होऊन जातो. तसं ह्या यंत्रातलं जे काही आहे त्या खुबी मला सांग, असं ते ह्या महादेवाला प्रार्थना करतात. आणि महादेव मग काय करतो, त्यातल्या ज्या काही खुबी आहेत ते त्यांना सांगतो की त्याच्या मध्यभागी एक बटन आहे, ते बटन दाबलं की त्याच्या सैल जे काय आहे ते त्याचं सांगितलं जातं. आणि मग ही गोष्ट विश्वामित्र रामरायांना सांगतात की ह्या अशा पद्धतीने ते धनुष्यबाण हे उचलायचं आहे. आणि असं सगळं म्हटल्यानंतर ते सगळेजण तयार होतात. आणि ज्या दिवशी तो पण करायचा असतो तोच दिवस सिद्ध होतो. तिथं माला घेऊन आपली जानकी तिथे उभी असते. आणि इकडे मात्र जी आहे रामराय आहेत ते काय करतात, आधी सगळ्या देवदेवतांना वंदन करतात, तिथूनच आपल्या मात्या पित्याला वंदन करतात, त्यांच्याचे आशीर्वाद घेतात, तिथं आपल्या गुरुजनांना वंदन करतात, जनक राजाला तिथल्या सगळ्या वडीलधारांना वंदन करतात. आणि मग ते शिवधनुष्य पेलण्यासाठी तिथं जातात. आणि तिथे केल्यानंतर आधी त्या शिवधनुष्यालाही मनापासून वंदन करतात, प्रार्थना करतात. आणि प्रार्थना केल्यानंतर त्या शंकराची प्रार्थना करून बरोबर विश्वामित्राने सांगितलं आहे त्याप्रमाणे ते धनुष्य उचलतात. आणि ते सहजपणे ते धनुष्य उचललं जातं आणि कडकडत त्याचे 2 तुकडे होतात. आणि सगळ्या देवदेवतांना अतिशय आनंद होतो. तिकडून सगळेजण त्याची पुष्पवृष्टी करतात आणि इकडे ह्यांना सुद्धा खूप आनंद होतो. बोला प्रभू रामचंद्र की जय. अशा पद्धतीने हे जे मोठं शिवधनुष्य आहे ते रामरायाने सहजपणे पेललेलं आहे आणि त्याचे 2 तुकडे केलेले आहेत. इकडं सीतामाई इतकी आनंदी होते, इतकी खुश होते, अगदी तिच्या मनासारखं घडलेलं असतं. आणि एवढा सगळा पण जिंकल्यानंतर सुद्धा रामराया तिथे येतात आणि विनंती करतात, जरी हे मी शिवधनुष्य पेललं आहे, मोडलं आहे, उचललं आहे, तरी सुद्धा जर सीतामाई यांना सीता ही जर लग्नाला तयारी असेल, तिच्या मनाची जर माझ्याशी लग्न करण्याची तयारी असेल तरच मी लग्न करायला तयार आहे. म्हणजे मी हे केलंय म्हणून मला हक्क नाही, अधिकार नाहीये की तिच्याशी लग्न करायचा. कोणाच्याही मनाविरुद्ध मी लग्न करणार नाहीये. किती म्हणजे ह्याचे संस्कार म्हणतात ते हे रामरायाच्या आचरणातून दिसतात. आणि ते त्या पद्धतीने ते जनक राजाला विनंती करतात, तिची परवानगी असेल तर मी लग्नाला तयार आहे. अशा पद्धतीने ते काय करतात, तिची विनंती केल्यानंतर जानकी तर तयारच असते. आणि मग ह्या सगळ्यांचं लग्न करायचं ठरलेलं आहे. आणि लग्न करायसाठी ठरल्यानंतर हा जो जनक, आपण आता थोडीशी माहिती घेऊया. हा जनक राजा हा मिथिला नगरीचा राजा असतो. आणि हा मिथिला नगरीचा राजा असल्यानंतर त्याला सीता कशा पद्धतीने प्राप्त झालेली आहे, तर सीता जी आहे ती त्याचा नांगर करता करता ती सीता त्याच्या पेटीमध्ये ती प्राप्त झालेली आहे. आणि ती त्याने आपल्या मुलीसारखी तिला सांभाळलेलं आहे. अशी ही त्याची जीवाभावाची अतिशय प्रिय असलेली ही त्याची मुलगी, त्याचं हात आहे लग्न ठरणार आहे. तर आपण पुढच्या भागामध्ये हा सगळा लग्न सोहळा आपण पाहणार आहोत. म्हणजे तिचं लग्न कसं होतं, त्यांचे गुण कसे जुळले जातात, रामाचं आणि सीतेचं, लक्ष्मणाचं, उर्मिलेचं ते कसा प्रस्ताव मांडतात, कसं लग्न होतं, लग्न पार झाल्यानंतर ते पुढे जायला कसे निघतात, हा सगळा भाग आपण आता पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. तर आज आपण इथंच थांबूया. नमस्कार. जर माझा हा भाग तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही तो लाईक करा, इतरांनाही पाठवा. माझा ह्याच्यामध्ये आपल्या रामरायाच्या या मधुर कथा सर्वांपर्यंत पोहोचाव्या हीच माझी त्याच्यामध्ये अपेक्षा आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला जर काही सूचना असतील तर तुम्ही जरूर त्या कमेंट्स बॉक्समध्ये मला ह्या सूचना कळवा. त्यामुळे माझ्यात पण एक प्रकारची मला पण एक सुधारणा करण्याची एक संधी मिळते. आणि अजूनही तुम्ही माझं जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही ते सबस्क्राईब पण करा. धन्यवाद.